जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारतर्फे एक मोहीम राबवली जाणार आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन ही सामायिक असेल ती सामायिक जमीन वाटून देण्याचं काम आता राज्य सरकारतर्फे एक मोहीम राबवून केल्या जाणार आहे। आता ह्या सामायिक जमिनी कोणत्या असतात? आता जवळपास बऱ्याचशा शेतकऱ्यांना या गोष्टी माहित असतात। सामायिक क्षेत्र म्हणजे त्यावर सगळेच जे क्षेत्र आहे टोटल ते क्षेत्र पूर्ण सामायिक मध्ये असते। म्हणजे गाव नमुना जो 7 असतो, नमुना 7 त्यावर त्या जमीन मालकाचे नाव असतात आणि तिथं समजा 1 2 3 4 असे सोम्या गोम्या टोम्या काय जे नाव असतील ते नाव आणि त्याच्या पुढे असतंय सामायिक। सामायिक म्हणजे नेमकी आता ही जमीन आहे समजा 4 एकर, इथं नाव आहेत 5, म्हणजे नेमकी कोणत्याची कोणती जमीन आहे किती जमीन आहे याचा काही मेळ नसतो। त्या 5 जणांमध्ये ही 4 एकर जमीन असती आणि ही नेमकी आता हिचा मालक कोण किती जमिनीचा याचा काही मेळ नसतो, कारण ही 4 एकर सगळ्यामध्ये सामायिक असते। आता याचे होण्याचे मेन कारण काही काही असे असतात। आता एखाद्याचा बाप असतो, वर्ग म्हणतो माझ्या नावावर जमीन नाही, तो त्याच्या नावावर जमीन करून देतो, पण अशी सामायिक म्हणजे त्याला ना इकता येते ना कर्ज घेता येतं ना काहीच बारा भानगडी करतायत। आता काही जणांना असं केलं असते तो लागत असतो म्हणून दुसरा भाऊ त्याच्यात सामायिक क्षेत्र म्हणून नाव टाकून देतो, त्याची वेगळी जमीन करून देत नाही। काही जणांच्या बहिणीचे लग्न झालेले असल्यावर सुद्धा बहिणीला वाटतं माझ्या भावानं ती जमीन विकू नाही, लेकरा बाळाला ठेवा, कारण तो कार्यक्रम लागलेला असतो। असे बरेचसे प्रकार आहेत आणि त्याच्यामुळे असे सामायिक क्षेत्र करून ठेवलेले असतात। आणि काही जण नवीनच जमिनी खरेदी करतात आणि नवीन जमिनी खरेदी केल्यावर ते त्याच्यात ज्याच्या त्याच्या नावानं काही करीत नाहीत, ते बी असे सामायिक क्षेत्र ठेवतात। काहून तर माझ्या माघारी त्यानं इकली नाही पाहिजे, म्हणजे कोणीही कोणाची जमीन माघारी इकली नाही पाहिजे म्हणून असे सामायिक क्षेत्र बरेच। आणि जुन्या परंपरेनुसार की बाबा बापदाद्याची जमीन आहे ती आपल्या पुढे लेकरा बाळायला असावं, आणि काही त्याच्यात असे जरा वाईट वळणाला व्यसनाला दारूच्या नादी लागलेले मटक्या लावणारे त्याच्या घरचे लोक हे असं सामायिक क्षेत्र करून ठेवतात। आता त्याच्यात सामायिक क्षेत्र केल्यामुळं नेमक्या भानगडी काय येतात आता हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल, पण थोडक्यात सांगतो। एक तर पहिली गोष्ट पीक विमा भरायचा, तर पीक विमा भरता येत नाही कारण त्याच्यात अडचणी येतात। पीक विमा भरताना तो गट नंबर टाकल्याच्या नंतर त्याच्यात येतं सामायिक क्षेत्र, मग नेमका पीक विमा भरायचा कोणाच्या नावानं आणि ज्यावेळेस मिळायचा त्यावेळेस बी अडचणी, भरायचा कोणाच्या नावानं मग त्याला लागती संमती, मग ह्या सगळ्या 12 भानगडी करायच्या, कुटाणा करायचा कोण, भरायचा पुन्हा कोण वांधते आपलं घेताना काय नाही पण भरायचा कोण हे प्रश्न आल्यावर तर सगळेच म्हणतात मला पाहिजे, पण भरायचा कोण हा प्रश्न उभा राहतो कारण क्षेत्र निश्चित नसते। त्याच्यानंतर दुसरं अतिवृष्टीचं अनुदान असेल नाही तर दुष्काळीचं अनुदान असेल। आता जेव्हा येतंय यायच्या अगोदर कोणी तयारी करीत नाही, पण जेव्हा येतंय का तेव्हा प्रत्येकाला वाटतं मला भेटायला पाहिजे, मग त्याच्यात भानगडी पुन्हा संमतीपत्र द्यावं लागतं। मग ह्या 5 पैकी एका कोणाच्या तरी नावानं हे घ्यावं लागतं, मग या बाकीच्याला त्याच्यासाठी संमती द्यावा लागते, मग त्याच्यात वाटून घेण्यात पुन्हा भानगडी आपल्या खेड्यापाड्यांचं सगळ्याला माहिती आहे या गोष्टी। त्याच्यानंतर पीक कर्ज, आता समजा कर्ज घ्यायचं असेल बँकेत गेलं तर हे सामायिक नाव असे दिसतात, मग नेमकं मॅनेजरनं द्यायचं कोणाला कारण हे सामायिक क्षेत्र आहे, तिथं पुन्हा 12 भानगडी आल्या। त्याच्यानंतर पुन्हा आलं महाडीबीटी, आता महाडीबीटीच्या योजनाचा लाभ घ्यायचा तर तिथं अडचण। बरं ह्या आता हे करून घेणं का गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल, त्यामुळं याबद्दलच्या ज्या काही शासनानं सुद्धा सूचना दिल्या आहेत त्या सगळ्या सूचना त्याचा शासन निर्णय सविस्तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या गावातल्या पाहुण्या रावण्याला सगळ्याला हे व्हिडिओ शेअर करा। पण आता महत्वाची सध्या ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर डिजिटल ID काढणं सुरू आहे, म्हणजे बऱ्याच जणांनी काढले आणि असे जे सामायिक क्षेत्रवाले आहेत का ते सध्या राखाडलेले, कारण फार्मर ॲग्रीस्टॅक काढताना त्या शेतकऱ्याचा तो गट नंबर टाकला की तिथं नाव अशी येतील, मग निश्चित जमीनच नाही नेमकी ह्या 1 नंबरच्या नावानं किती जमीन आहे का 2 नंबरच्या किती आहे 5 नंबरच्या किती, ह्या निश्चितीत नाही ना ह्या जमिनीची नेमका किती जमिनीचा कोण मालक आहे। आणि हेच मालकी निश्चित करण्यासाठी म्हणजे ही जमीन वाटून देण्यासाठी ज्याचे त्याचे हिस्से करण्यासाठी
राज्य शासनातर्फे आता एक मोहीम राबविण्यात येणार आहे. आणि जर असं तुमचं असेल, घरी जर आपलं निपटत नसेल, तर या राज्य शासनाच्या मोहिमेच्या माध्यमातून हे आपल्याला करून घेता येणार आहे. आणि राज्य शासन हे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार शेत जमिनीचे हिस्से पाडता येतात आणि त्यानुसार राज्य शासनाची ही आता मोहीम चालू होणार आहे. आणि ह्या मोहिमेअंतर्गत अशा जर आपल्या सामायिक जमिनी असतील तर त्या आता वेगवेगळ्या हिस्स्यामध्ये वाटून घेता येणार आहेत आणि त्या घ्यावाच लागणार आहेत. कारण आता यापुढे कोणत्याही योजना असल्या तर फार्मर डिजिटल आयडी हा कंपल्सरी आहे. आपल्याला पीक विमा भरायचा तरी लागतोच, अनुदान मिळवायचं तरी लागतोच, पीक कर्ज घ्यायचं तरी लागणार. कारण त्या फार्मर डिजिटल आयडीशी आपली निस्ती जमीनच नसणार आहे, तर आपण त्या जमिनीमध्ये काय काय पेरलेलं आहे, कोणत्या वर्षी पेरलेलं आहे, याची सगळी माहिती त्या फार्मर डिजिटल आयडीच्या माध्यमातून दिसणार आहे. म्हणजे तुम्ही बँकेत कर्ज घ्यायला जरी गेले तरी तो बँक मॅनेजर फार्मर डिजिटल आयडी टाकला, तुमच्या नावानं जमीन किती, तुम्ही आता लोक कोणती पिकं घेतलेली आहेत याची सगळी माहिती त्या 7/12 दिसणार आहे, त्या मॅनेजरला दिसणार आहे. आता महाडीबीटीची योजना ह्या बी घ्यायच्या अडचणी आहेत. म्हणून आता फार्मर डिजिटल आयडीशी ती जमीन त्या शेतकऱ्याची नेमकी किती आहे याच्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. आणि त्याच्यासाठी काही नियम दिले आहेत, म्हणजे काही सूचना दिल्या आहेत त्यांनी, त्या सूचना सुद्धा आपण बघू. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्वये खाते विभाजन करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य असेल. यासाठी नागरिकांना लेखी व सार्वजनिक स्वरूपात आवाहन करण्यात यावे. तालुका मंडळ स्तरावर कॅम्प आयोजित करून एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिस्साच्या विभाजनाकरिता मोहिमा राबविण्यात याव्यात. एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिस्साच्या विभाजनाकरिता प्रक्रिया सुलभ, वेळबद्ध व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात. याबाबत क्षेत्रीय जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 तसेच धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 च्या तरतुदी व नियमांचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घ्यावी, अशा या सूचना दिलेत. आणि त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे. आता तुम्हाला जर हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन वाचायचा. मात्र अशा जर भानगडी असत्या तर ह्या लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायच्या आणि काही लागणारे असतील तर त्याच्या पोरायच्या नावानं करायच्या, म्हणजे कुठं होणार नाही, आपला वेळ वाचन आणि आपल्याला हे शासनाच्या मोहिमेच्या माध्यमातून हे जमिनीचं विभाजन वाटणी करून घेता येणार आहे. आता असे तुमच्या सामायिक जमिनी आहेत का, नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.